नमस्कार, मी अरविंद आठले. गेले काही एपिसोड माझ्या गाणगापूरच्या चातुर्मासाविषयी आपण ऐकले. एकांत हा आपल्याला सर्व काही शिकवत असतो. एकांत इतकी साधना दुसरी नाही. जे अंतर्विचार, अंतर्मन जे विचार करायला सुरुवात होते ते एकांतात होते. बाकी मग चार लोकांशी आपला संबंध असला, ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, वेगवेगळे विषय हे, त्यामुळे मूळ आपण मी कोण हा जो भाग असतो ह्याच्याकडे आपला विचार जात नाही, जो एकांतात जातो. मी असा एकांताचा अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे. महिनाभर केवळ एकांत, दुसरं कोणीही नाही, अगदी मोबाईल नाही, काहीही नाही, कोणाशी संपर्क नाही, मी कुठे आहे कोणाला माहिती नाही, असा एकांत मी निदान एक महिना असा 2-3दा तरी अनुभवलेला आहे. आणि एकांतात जे माणसाला सुस्त आतलं जे एक बाहेर येतं एकांतामध्ये, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मी तुम्हाला म्हटलं की मी जो काही राहिलो तिथे एक चातुर्मास गाणगापूरला, तर गाणगापूर हे अत्यंत पवित्र स्थान. सद्गुरू इतके वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहिल्याचं उदाहरण फार क्वचित आहे, संन्यासी असून. आणि त्यांनी विचार करायला लावला आहे लोकांना. अनेक शिष्यपरंपरा त्यांनी उत्पन्न केल्या, मोठे मोठे अतिशय प्रसिद्ध असे शिष्य उत्पन्न केले. आणि हे करताना त्यांनी मूळ जो काही विचार केला असेल हा कुठेतरी माझ्या मनाला असा सतत जाणीव देत राहिला. त्यामुळे काही गोष्टींचं आपल्याला पहिले माहिती असणं, मी माहिती म्हणतो, ज्ञान म्हणत नाही. ज्ञान हे फार अवघड आहे, आतून येणं हे फार अवघड आहे. खरं म्हणजे आपण व्यासोच्छिष्ट म्हणतो की जे काही बोलतो, कोणीही बोललेलं असतं ते कुठेतरी आधी व्यासाने म्हटलेलं आहे, अशी एक आपली भावना असते. कारण व्यास हे परिपूर्ण, व्यास हे गुरु, वर्तुळाचा सगळ्यात मोठा भाग हा व्यास आहे. आणि तो सरळ रेषाला म्हणतो, अशा वाकड्या काढलेल्या रेषेला आपण व्यास नाही म्हणत. तर जो सरळ साधा सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा मोठं दुसरं काय नाही, असं जे काही आहे त्याला आपण व्यास, त्याला आपण गुरु म्हणतो. गुरु हे काही शरीर नसतं, त्या शरीरात वास करणारी एक विशिष्ट शक्ती असते आणि ह्या शक्तीला आपण गुरु म्हणतो. ही अनेकांच्यातून वसन करून आपल्याला ज्ञान शिकवू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने काही बेसिक गोष्टी समजाव्या उपासकाला, तर त्याला त्याची भूमिका तयार व्हायला अतिशय मदत होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळे आज काही गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे. यामध्ये नवरस, सगळ्या जो काही आपला चालता हा भावनांचा खेळ आहे. जे काही आपण अन्न खातो त्यातून भावना उत्पन्न होतात. तो अन्न ज्याच्या हातलं खाल्लेलं असतं त्याच्याही भावना त्यात काही असतात. भावना म्हणजे काय हे समजावून घ्यायला अन्न म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागेल. आणि अन्नाची मुख्य जी देवी आपण मानतो, अन्नपूर्णा जिला म्हणतो, ती पार्वती ही शंकराची पत्नी आहे. शंकराला आद्य गुरु म्हणतो. सगळ्यात श्रेष्ठ, सर्वात गुरुची सुरुवात झाली असेल त्या पदाची, तर ती त्या शंकरापासून झालेली आहे. त्यामुळे शंकराची जी पत्नी, तिला अन्नपूर्णा म्हटलेलं आहे. त्यामुळे अन्नाचं महत्त्व हे किती आहे, अन्नाचा वासनांशी काय संबंध आहे, हे सगळं आपल्याला हळूहळू त्यात शिकायला मिळेल. त्यामुळे नवरस, भावना ज्या होतात, भावनाने सगळं काय, गुरुपेक्षा गुरुभाव श्रेष्ठ, त्या भावमध्ये भावना असतात. आणि या भावना ह्या 9 प्रकारच्या आहेत. त्याला नवरस म्हणतात. त्यातमध्ये शृंगार आलं, हास्य आलं, करुणरस आलं, रौद्ररस आला, वीर, भयानक, बीभत्स आणि अद्भुत आणि शांत, शेवटी शांत रस आहे. या सगळ्या रसांचे अनुभव आपल्या मनाला येत असतात आणि आपलं मन या सगळ्यातून तावून सुलाखून निघत असतं. आपल्याला करुणा असते, आपल्यामध्ये रौद्र असतं, आपल्यामध्ये वीरभाव असतो, आपल्यामध्ये अनेक जे आतल्या मनाच्या ज्या या सगळ्या भावना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, हे रस म्हणतो आपण त्याला. या सगळ्यांच्या वर आपल्याला शेवटी जायचं, या सगळ्यांचा अनुभव घेऊन वर जायचा. एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेता त्यातून वर जाता येत नाही.
त्यामुळे आपण जे म्हणतो की ब्रह्मचर्याने वासनेच्या गोष्टी करणं, ब्रह्मचर्याने बाकीच्या कामविकारांच्या गोष्टी करणं, याला काही अर्थ नाही. ब्रह्मचारी आहे तो, त्यांनी कधी बघितलंच नाही आहे, त्यांनी स्त्री काय हे बघितलेलं नाही. स्त्री पाहिल्यानंतर उफाळून येणाऱ्या कामवासना किंवा कुठल्याही वासना काय असतात त्यांनी पाहिलंच नाही. ज्या गोष्टीचा त्याला अनुभवच नाही, तर त्यातून तो त्याच्यावर कसा येईल. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या हातून वेगवेगळ्या, म्हणून जे 84 लक्ष योनी आपण म्हणतो, ह्या वेगवेगळ्या योनीतून आपण जातो, या वेगवेगळ्या भावविश्वातून आपण जातो, या सगळ्या नवरसातून आपण जातो. आपण वाघ असतो तेव्हा क्रूर असतो, आई असतो तेव्हा प्रेमळ असतो, ऋषी असतो तेव्हा शांत असतो. हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं ह्या नवरसांचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेऊन आपण अनुभव सिद्ध होतो आणि मग त्यातून त्याच्या वर येतो. त्यामुळे नवरसांचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. हे नवरस आपल्या आयुष्यात आले पाहिजे, त्याशिवाय आपण त्यात पुढे जाणार नाही. गुरुचा अर्थ काय की जो हे सगळं करून त्याच्या वर आलेला आहे. त्यामुळे गुरुच्या आणि शेवटी आपण ज्ञानी जो होतो तो गुरुच्या अंती गुरुरूप होई असं आपण म्हणतो. गुरुच्या समान दर्जाचा होतो, तो स्वतः गुरु होतो. हे जर असेल तर या सगळ्यांचा आपण विचार उपासक साधक म्हणून केला पाहिजे. आपल्या विचाराला असे वेगवेगळे पैलू असले पाहिजे. हे सगळे आपण समजावून घेतले तर त्याच्यावर जाऊ शकू. अशा ह्या वासना. त्यानंतर षड्विकारांचा विचार केला पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे त्या वासनांना लागलेली कीड आहे, त्या नवरसांना लागणारी कीड आहे. यांचाही आपण विचार केला पाहिजे. काम म्हणजे काय तर अवाजवी इच्छा होणं, वासना किंवा भौतिक सुखाची आसक्ती असणं, याला काम म्हणतात. मग एकदा मी माझा तुम्हाला अनुभव सांगितला होता की आज ध्यानाला बसल्यानंतर सर्व सृष्टीत मी विसर्जित झालो. आणि विसर्जित झाल्यानंतर काही काळमध्ये गेल्यानंतर ती विसर्जित जे काही कण सगळ्या सृष्टीत मिसळले होते ते पुन्हा एकत्र येऊन पुन्हा माझं शरीर तयार झालं. आणि त्यात पहिलं जर काय जागृती असेल तर ती काम. पहिली वासना उत्पन्न होते ती कामाची होते. कामाला अत्यंत महत्त्व आहे. केवळ काम याचा अर्थ शारीरिक आकर्षण एवढा असत नाही, इतका मर्यादित नाही आहे. काम म्हणजे वासना. हे सगळे नवरस त्यात उत्पन्न होतात, हे सगळे विकार त्यात उत्पन्न होतात. आणि ह्या विकारानंतर साफ आपलं जे काही सगळं चालू आहे ईश्वराचा खेळ चालू आहे असं आपण म्हणतो. तो मजा बघतोय आहे सगळं वरून, असं नाही. तो वरून कुठे नाही आहे, तो आत. आणि आतूनच आपण आपली मजा पाहायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा लक्षात येतं अरे आपण काय होतो, काय आहोत आणि आपल्याला काय व्हायचं आहे. मीचा अभ्यास अध्यात्मामध्ये, अध्यात्माचा अर्थच तो आहे अध्यात्म, आत्म्याचा अभ्यास. मी कोण आहे याचा शोध, ह्याला आपण अध्यात्म म्हणतो. तर हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे कीड जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण ज्ञानी होऊ शकत नाही. ज्ञानी म्हणजे काय हो, शेवटी जिथून सर्व उत्पन्न होतं आणि जिथे सर्व नष्ट होतं. आपण ज्याला ब्लॅक होलची उपमा देतो की जगडव्याळ सृष्टी त्या ठिकाणी जाते आहे अव्याहतपणे आणि तिथून ती बाहेर पडते. कितीही आत गेली तरी पुन्हा सृष्टी काही संपत नाही, याचा अर्थ ती कुठून तरी येते अजूनही. त्यामुळे हा विचार जर तुम्ही थोडासा चरवण करून बघितला, मला चरवणाची जी काही मिळाली संधी, जे काही मला मिळालं, चरवण कसं करावं याचं ज्ञान ज्या ठिकाणी मला झालं ते होतं गाणगापूर. ही खुद्द माझ्या गुरूंची भूमी, महाराजांची भूमी, अत्यंत पवित्र असलेली भूमी. त्यामुळे कुठे त्या 4 महिन्यात मी अनवाणी राहिलो. अनवाणी हा सुद्धा एक शेवटी आपला मनाचा संकल्प आहे, मनाचा भाव आहे. परंतु भावच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. त्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे काय आहेत, कशी की तुमच्या मनाला लागलेले कीड आहे आणि ह्या किडीपासून कसं दूर व्हावं हे सद्गुरू शिकवत असतो. तुम्ही म्हणाल मी माझ्या मनावर विजय मिळवतो, असं काही होत नाही. तुमचा विजय तुम्ही मिळवू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला पोट धरावं लागतं की जो त्या सगळ्या अनुभवातून गेला आहे त्याला आपण गुरु म्हणतो आणि त्या गुरुचं पोट आपल्याला धरावं लागतं. तेव्हा तो त्यातले खाचखळगे आपल्याला सांगतो आणि त्या खाचखळग्यातून आपल्याला बाहेर काढतो.
तर हे षड्विकार आपल्याला समजणं आवश्यक आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. आपण पाहतो एखादा माणूस पुढे चालला की त्याचा पाय मागे ओढण्यात धन्यता असते आपल्याला. मी किती श्रेष्ठ आहे, हा अहंकार त्या ठिकाणी जागृत होतो आणि हा अहंकार तुमचं सर्व नष्ट करतो तुम्हाला. अत्यंत विद्वान पंडित असतात, शास्त्रवेत्ते असतात, शास्त्राचे खडाने खडा त्यांना माहिती असते, परंतु आज जेव्हा कुठे अहंकार होतो तेव्हा त्या सगळ्याची माती होते. त्यामुळे ही माती आपली होऊ नये वाटत असेल तर, अहंकाराचा स्पर्श आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर सद्गुरूला शरण जाणे एवढा एकमेव उपाय आहे. तो या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढेल. कारण तुमचं स्वत्व विसरवायला तो लावतो. हे स्वत्व विसरणं, इथे अहंकार संपून जातो. गाणगापूरला भिक्षेची प्रथा काय आहे? झोळी घेऊन समोर जाणं हे काय आहे? केवळ तुम्ही एक उपचार म्हणून गाणगापूरला भीक बघत असाल तर त्याला अर्थाने भिक्षा. तर आतून तो भाव उत्पन्न व्हायला पाहिजे की अरे मी कोणीच नाही आहे. त्यामुळे हा भाव उत्पन्न करण्याची जी ताकद आहे ती या भिक्षेत आहे. ही भिक्षा मागण्याचं जे काही गाणगापूरला जे मुख्य हे आहे, प्रथा आहे, गेल्यानंतर सगळे घरी फिरून तर पाळतात. एक ग्रस्त मी असेही बघितले की लोकांची चपलं सगळ्या साफ करून त्याला पॉलिश करून देणारे, अत्यंत उच्च विद्याविभूषित आणि अत्यंत उच्च पदावर असणारी ही अशी माणसं मी बघितलेली आहेत. त्यामुळे स्वत्व जर विसरायचं असेल तर या षड्विकारांवर तुम्हाला विजय मिळणं आवश्यक आहे. आता उपासना म्हणजे नक्की काय हो? आपण हे सगळं झालं, पण उपासना म्हणजे काय? ते एखाद्याने केलेलं ईश्वराचं श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलेलं चिंतन ही उपासना आहे. चिंतन करणं म्हणजे प्यारे उलट कमळ में पलट, मन आत घेऊन जाणं. बाह्य सृष्टीत जोपर्यंत ते मन रंगलेलं आहे तोपर्यंत ते उपासक नाही होऊ शकत. त्याला म्हणून मी एकांताचं जे महत्त्व सांगतोय हे यासाठी आहे, एकांत घेऊन पहा. आणि असा एखाद दिवस नाही. जसं आपण देवाला जातो, हात जोडले आले पुढे, अरे तिथे थोडे बसा, आपण थोडे एक तरी म्हणजे पायरीवर थोडंसं 5 मिनिटं बसावं असं जे आपल्यामध्ये म्हण आहे. एकतरी ओवी अनुभवावी असं आपण म्हणतो. तर हे एकतरी ओवी अनुभवणं म्हणजे काय आहे हो? ही उपासना आहे. त्या गोष्टीशी आपण एकरूप होणं याला उपासना म्हणतात. त्यामुळे उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे, गुरु शेजारी गुरुच्या सान्निध्यात बसणं आणि शांतपणे आपलं सर्वस्व तिथे अर्पण करून आपला जो भाव आहे, एक स्वत्वाचा जो भाव आहे तो त्या गुरुला अर्पण केल्यानंतर ती खरी उपासना असते. स्वरूप आणि सामर्थ्य यांचं चिंतन करणं ही उपासना आहे. त्यामुळे ही उपासना करणं, गुरुच्या सान्निध्यात राहून करणं. गुरु कुठेतरी आहेत परदेशी, निदान ते मानसिकरित्या तुमच्याबरोबर पाहिजे. इतका मनाने तरी तुम्ही त्यांच्याशी एकरूप असलं पाहिजे. प्रत्यक्ष गुरुची आवश्यकता नाही आहे तसं म्हटलं तर. तुकारामाला किती काळ गुरुचा सहवास होता आणि त्या गुरुच्या सान्निध्यात आणि येण्याआधीच तुकाराम तयार झालेले होते. ही जी उदाहरणं संतांची, मी अनेक संतांची तुम्हाला व्याख्यानामध्ये सांगितले की काय त्यांनी केलं आहे, किती कष्ट घेतलेले आहेत आणि मग स्वत्वाचा त्याग केलेला आहे. मी कोण हे जाणून घेतलेलं आहे तो गुरु. त्यामुळे वेगवेगळ्या उपासनाचे जे प्रकार आहेत, मग त्यात जप असेल, प्रार्थना असेल, ध्यान असेल, पूजा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्याही शेवटी मार्ग जाणार तिथेच आहे. अमुक माझा मार्ग श्रेष्ठ, ह्याचा कनिष्ठ, मी लवकर हा असला खुळेपणा विचारांचा करू नका. शेवटी काय मार्ग एका ठिकाणी जाणार आहोत. पूजा करायची तर त्या देवाच्या मूर्तीमध्ये, त्या देवामध्ये विसर्जित करणे स्वतःला ही पूजा असते. मी माझा शिल्लक आहे आणि मी पूजा करतोय नाही, ती पूजा शेवटी स्वतःची असली पाहिजे. मला अनेक वेळा असं होतं की नैवेद्य दाखवलं, कोणाला दाखवू, माझा मीच दाखवू का, अशी परिस्थिती आपली उत्पन्न होणे. असा नैवेद्य आपल्याला दाखवता आला पाहिजे. असा स्वतःच्याकडे पूर्णपणे सगळ्या विश्वाची नजर, मीच विश्व आणि माझ्यातून विश्व उत्पन्न होतंय.
अवघे विश्वची माझे घर ऐसी जियाची मतिस्थिर किंबहुना चराचर आपणची झालाही अंतिम अवस्था आहे. तो चराचर होतो. चर आणि अचर दोन्हींचा तो स्वामी असतो, दोन्हींचा तो कर्ता असतो. तर हे होणं हे उपासनेचं ध्येय आहे. आणि त्यामुळे उपासना जी काय मुख्य उद्देश आत्मशुद्धी करणं, मानसिक शांती मिळवणं आणि परमेश्वराशी एकरूप होणं, याला उपासना म्हणतात. तेव्हा ही उपासनेचं जी काही तत्व आहेत ही समजून घेणं आवश्यक आहे. आता कर्मकांड आणि ज्ञानकांड आणि उपासनाकांड असे 3 भाग गुरुचरित्रामध्ये आहेत. कुठल्याही आत्मिक उपदेश केलेल्या ग्रंथांचे हे 3 भाग असतात. यातलं कर्मकांड ह्याला आपण अत्यंत महत्त्व देतो. नकळत अमुक एक गोष्ट अमुक पद्धतीने केली पाहिजे, ते कर्मकांड. का वेगळ्या पद्धतीने केली तर काय बिघडलं? आता साधी गजाननाची आरती घ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चाली आहेत त्याच्यामध्ये. या चाली सगळ्या काही वाईट आहेत का? त्या सगळ्या कुठलीही चाल असली तरी त्यात गुणगान त्या गजाननांचंच केलेलं आहे ना. मी अनेक आरत्या वेगवेगळ्या याच्यामधल्या ऐकल्या गजानन. अगदी सुखकर्ता दुःखकर्ता ही एक चाल आहे, तशी त्या सुखकर्ता दुःखकर्ताच्या अनेक चाली. पण आपल्याला ते विचित्र वाटतं. आपल्याला एक ठराविक चालीची सवय असते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही ह्या चालीची सवय असते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची, ही चाल थोडीशी वेगळी वाटते आपल्याला. पण याच्याही पेक्षा अजूनही वेगवेगळ्या चाली नाट्यगीतामध्ये सुखकर्ता दुःखहर्ता मी ऐकलेलं आहे. तर हे जे सगळं आहे ना, हे कुठलंही सगळंच एक आहे आणि ते सगळं एक आहे हे पचवायची माझी तयारी असली पाहिजे. हे पचवणं, सगळं काही पचवणं, चांगलं वाईट सगळं काही पचवणं, नवरसातले सगळे, मग तो क्रूर असो बिभत्स असो, हे सगळं आपल्याला पचवता आलं पाहिजे. क्रूर म्हणजे वाईट, बिभत्स घाण 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 नाही. त्या घाणीतून तुम्ही उत्पन्न आला आहात. जरा शरीराचा विचार करा. शरीरात आज जा, किती मळ भरलेला आहे, किती घाण भरलेली आहे. आज तुम्ही जर शरीराच्या वळले ना तर बिभत्स आहे सगळ्यात. रक्त मांस पू काय नाही आहे शरीरात. घाणच घाण भरलेली आहे. ज्या आपण टोल मारतो की आंघोळ केली म्हणजे स्वच्छ झालं, अरे पट्टी स्वच्छ झाली, पण आज पोटात विष्ठा आहे, तिचं काय करशील? एकदा सकाळी जाऊन येशील, ती बाहेर बघत, पण बाकी शिल्लकच आहे ना, ती विष्ठाच आहे. हे आपल्याला नाही. स्वच्छतेच्या ज्या कल्पना आपल्या खुळसडासारख्या कर्मकांड, काही वेळा कर्मकांड हे धोतांड वाटायला लागतं. इथपर्यंत तो गुरुक्षेत्रात कर्मकांड सांगितलं आहे, माझ्या गुरुनी ते सांगितलं आहे, त्यामुळे ते त्यात मी चूक कधीच म्हणू शकत नाही. परंतु त्याच्या मागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वच्छ व्हायला पाहिजे. कर्मकांडामुळे तुम्ही जर अस्वच्छ होत असाल, इतरांना घाण वाटत असेल तुम्हाला, हे चूक आहे, हे अमुक आहे, ह्याला शिक्षा होईल, ह्याला अमुक होईल, माझं सगळं सोवळं बुडलं, असल्या ज्या कल्पना आहेत ना, ह्या तुम्हाला तुमच्या ज्ञानापासून लांब नेतात. हे का विसरतात? हे ज्ञान आत भरलेलं आहे. हे आतलं ज्ञान डोळे मिटून शांत बसून ध्यान केल्याशिवाय ते येणार नाही. ते आतच आहे. माझ्या सद्गुरूंनी मला केलेला जो उपदेश आहे तो मला वारंवार आठवतो की मी तुझ्यात आहे तसा इतरांच्यातही आहे आणि इतरांच्यात मला पाहायचा प्रयत्न कर. त्या क्षणी माझे सगळे हळूहळू जेव्हा ते चरवण व्हायला लागतं. एका दिवसात हे असं येत नाही. एका दिवसात मी दुसऱ्यात माझ्या सद्गुरूंना पाहायची लायकी माझी नाही आहे. मला तो संस्कार मनावर करावा लागतो. आणि मग घटघटवे ना ते विराजा हे लक्षात येतं की अरे ह्या सगळीकडे तोच भरलेला आहे. जर सगळीकडे तोच भरलेला आहे तर हा वाईट, तो चांगला, हा असा, हा भेदभाव राहील का माझ्यामध्ये? हा भेदभाव माझ्यात राहणार नाही. आणि हा भेदभाव राहू नये. मी अत्यंत उच्च अशा अवस्थेत जावं, मी अत्यंत शुद्ध अशा अवस्थेत जावं, मी अत्यंत गुरुभावात जावं. हा विचार माझ्या मनात ज्या क्षणी येईल त्या क्षणी माझं मन साफ होईल आणि मी प्रत्यक्ष गुरुच्या भावात प्रत्यक्ष गुरु असेल. नमस्कार.